आजच्या या लेक्चरमध्ये आपण ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ हा चॅप्टर त्या ठिकाणी कंटिन्यू करतोय. आणि त्यामध्ये आपण पहिला पॉइंट काय बघितला, इव्हॉल्युशन डील्स विथ द स्टडी ऑफ हिस्ट्री ऑफ लाईफ फॉर्म ऑन द अर्थ अँड द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन इज स्लो अँड लॉंग. त्यानंतरचं आहे वेगवेगळ्या थिअरीज इव्हॉल्युशन एक्सप्लेन करण्याकरता डिफरंट थिअरीज आर प्रेझेंट अँड दीज थिअरीज आर फर्स्ट वन इज द स्पेशल क्रिएशन थिअरी. अकॉर्डिंग टू दिस थिअरी ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर क्रिएटेड बाय गॉड और बाय सम सुपरनॅचरल पॉवर. पृथ्वीवर असणारे जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर क्रिएटेड बाय गॉड और बाय सम सुपरनॅचरल पॉवर. The next theory is cosmozoic theory, or it is also known as the panspermia theory, or it is also known as the interplanetary theory. ही जी theory आहे याला interplanetary theory हे सुद्धा नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. इथं कॉस्मोझॉइक थेरी किंवा दुसरं काय आहे पॅनस्पर्मिया थेरी और इट इज द इंटरप्लॅनेटरी थेरी. दिस थेरी इज ऑल्सो नोन एज द पॅनस्पर्मिया थेरी और इंटरप्लॅनेटरी थेरी. अकॉर्डिंग टू दिस थेरी द लाइफ केम टू द अर्थ फ्रॉम द डिस्टंट प्लॅनेट इन द फॉर्म ऑफ स्पोर्स और मायक्रो ऑर्गॅनिझम. या थेरीनुसार दुसऱ्या ग्रहावरून छोटे छोटे पार्टिकल ज्याला आपण स्पोर्स म्हणू शकतो और द मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम दॅट इज द मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याला म्हणू शकतो, त्यांच्या स्वरूपात या पृथ्वीवरती पहिल्यांदा लाईफ आली. अँड दीज स्पोर्स और मायक्रो ऑर्गॅनिझम आर कॉल्ड कॉस्मोझोआ और पॅनस्पर्मिया. लक्षात घ्या ह्या थेरीनुसार काय झालं, लाईफ केम ऑन द अर्थ फ्रॉम डिस्टंट प्लॅनेट. ह्या थेरीनुसार जी पृथ्वीवरचं लाईफ आहे ते डिस्टंट प्लॅनेटहून आलं. कसे कोणत्या स्वरूपात, इन द फॉर्म ऑफ स्पोर्स और मायक्रो ऑर्गॅनिझम. अँड दीज स्पोर्स और मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड कॉस्मोझोआ और आर कॉल्ड पॅनस्पर्मिया. ते जे स्पोर्स आहे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे त्यांना काय नाव द्यायचं आहे, कॉस्मोझोआ और पॅनस्पर्मिया हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. नाउ द नेक्स्ट थेरी इज theory of spontaneous generation or theory of atobiogenesis. Ato म्हणजे automatically, biogenesis म्हणजे that is the formation of or genesis of the living organism. आता this theory was proposed by Greek philosopher and was also supported by philosophers and Aristotle. Aristotle नावाच्या सायंटिस्टनी पण ग्रीक जे वेगवेगळे फिलॉसॉफर्स होते त्यांनी थेरी तयार केली ॲटोबायोजेनेसिसची. आणि त्याला अरिस्टॉटल नावाच्या जो त्या ठिकाणी फिलॉसॉफर होता त्यांनी पण त्याला सपोर्ट केला. अकॉर्डिंग टू दिस थिअरी द लाईफ ओरिजिनेटेड स्पॉन्टेनियसली फ्रॉम नॉन लिव्हिंग मटेरियल. म्हणजे थोडक्यात असं म्हणा की दगडात जीव आला. म्हणजे उदाहरणार्थ बघा काहीतरी गवत आहे किंवा वाळलेला एखादा पदार्थ आहे त्याच्यापासून लाईफ तयार झालं ऑटोमॅटिकली, त्याला काही कारण नाही, तर त्याला म्हणता ॲटोबायोजेनेसिस. अकॉर्डिंग टू दिस थिअरी लाईफ ओरिजिनेटेड स्पॉन्टेनियसली फ्रॉम नॉन लिव्हिंग मटेरियल दॅट इज डिकेइंग और रॉटिंग मॅटर लाईक स्ट्रॉ. लुईस पाश्चर डिस्प्रूव्ड दिस थिअरी अँड प्रपोज द थिअरी ऑफ बायोजेनेसिस. लुईस पाश्चरनी काय सांगितलं की जे नॉन लिव्हिंग एजंट आहे ते लिव्हिंग मध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही, ॲटोबायोजेनेसिस पॉसिबल नाहीये. त्यांनी कोणती थेरी मांडली मग, बायोजेनेसिस. बायोजेनेसिसचा अर्थ काय सांगा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर प्रोड्यूस फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओनली, नॉट फ्रॉम नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यांनी काय सांगितलं की जे ॲटोबायोजेनेसिस आहे ते काय सांगतंय की लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर प्रोड्यूस फ्रॉम नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर प्रोड्यूस फ्रॉम नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पण लुईस पाश्चरनी काय केलं, disproved this theory and he proposed the theory of biogenesis. And according to the theory of biogenesis,
लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर प्रोड्यूस फ्रॉम ओनली लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लक्षात घ्या, त्या ठिकाणी जे लाईक प्रोड्यूस लाईक म्हणण्यात म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला प्रोड्यूस करतील, नॉन लिव्हिंग पासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होणार नाही. पण मग लुईस पाश्चरनी जे सांगितलं की लिव्हिंग पासून लिव्हिंग तयार होईल, बट हाऊ द फर्स्ट ऑर्गॅनिझम इज प्रोड्यूस, पहिला ऑर्गॅनिझम तो कसा निर्माण झाला. ठीक आहे, पहिल्यापासून दुसरा तयार होईल, दुसऱ्यापासून तिसरा, तिसऱ्यापासून चौथा, सगळं मान्य आहे. पण हाऊ द फर्स्ट ऑर्गॅनिझम ऑन द फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ इज क्रिएटेड, तर ते त्या ठिकाणी त्याला एक्सप्लेन नाही करता आलं. तर बघा, थिअरी ऑफ बायोजेनेसिस, लुईस पाश्चरनी थिअरी मांडली. अकॉर्डिंग टू दिस थिअरी द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर प्रोड्यूस ओनली फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सांगा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर प्रोड्यूस ओनली फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. कोणत्या पद्धतीने सांगा, बाय द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. अँड दिस थिअरी कुड नॉट एक्सप्लेन origin of first life on the earth but explains the continuity of the life. बघा, this theory could not explain the origin of first life on the earth but explains the continuity of the life. लक्षात घ्या, this theory could not explain the origin of first life on the earth. ही theory ह्या अर्थवरती पहिला जीव कसा आला ते एक्सप्लेन करत नाही, but इट एक्सप्लेन्स द कंटिन्युटी ऑफ लाईफ. पहिल्यापासून दुसरा, दुसऱ्यापासून तिसरा हे एक्सप्लेन करल, पण पहिलं लाईफ कसं आलं हे एक्सप्लेन करत नाही. दिस इज द थिअरी ऑफ बायोजेनेसिस. त्यानंतरचा पार्ट आहे सेल्फ असेंब्ली, दॅट इज द केमिकल इव्हॉल्युशन. दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट. केमिकल इव्हॉल्युशन ऑफ लाईफ ऑर बायोकेमिकल ओरिजिन ऑफ लाईफ ऑर मॉलिक्युलर इव्हॉल्युशन. आता ही थिअरी बघा. दिस थिअरी was formulated by Haeckel but developed by Oparin and Haldane. Oparin आणि हॅकलनी पहिल्यांदा थिअरी तयार केली आणि नंतर हाल्डेन आणि ऑपेरिन यांनी याला डेव्हलप केलं. आणि याच्यामध्ये सांगा काय आहे, लाईफ इज ओरिजिनेटेड बाय प्रोग्रेसिव्ह चेंजेस इन केमिकल इन ड्यू कोर्स ऑफ टाइम. काय लक्षात घ्यायचं बघा, लाईफ इज ओरिजिनेटेड बाय प्रोग्रेसिव्ह चेंज इन केमिकल इन ड्यू कोर्स ऑफ टाइम. म्हणजे पहिल्यांदा कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन पूर्ण फ्री होते, कोणी कोणाशी रिॲक्ट झालेलं नव्हतं. हळूहळू ते रिॲक्ट झाले, रिॲक्ट होऊन त्यांनी अमोनिया, वॉटर, असे मिथेन सारखे कंपाऊंड तयार केले. मग नंतर ते एकत्र आले, कार्बोहायड्रेट तयार झाले, हळूहळू अमायनो ऍसिड्स तयार झाले, अमायनो ऍसिड्स पासून हळूहळू प्रोटीन्स तयार झाले, DNA तयार झाले, RNA तयार झाले. तोपर्यंत लाईफ आलेली नाहीये. आणि मग सगळे पदार्थ एकत्र आले आणि एकत्र येऊन त्या ठिकाणी त्यांच्यापासून पहिलं लाईफ, पहिली सेल तयार झाली आणि ती सेल मायक्रो ऑर्गॅनिझमच्या स्वरूपात तयार झाली आणि त्यांच्यापासून मग आपण तयार झालो हळूहळू ग्रॅज्युअल चेंजेस होऊन. तर याला म्हणता केमिकल इव्हॉल्युशन. याला काय नाव द्यायचं मित्रांनो, केमिकल इव्हॉल्युशन. बघा, आता केमिकल इव्हॉल्युशन काय सांगते, 20 बिलियन इयर ॲगो, हे लक्षात ठेवा, 20 बिलियन इयर ॲगो अ सिंगल ह्यूज एक्सप्लोजन दॅट इज कॉल्ड बिग बँग नावाचा एक मोठा स्फोट झाला आणि हे ब्रह्मांड तयार झालं. युनिव्हर्स वॉज फॉर्म. एक्सपान्शन ऑफ युनिव्हर्स, टेम्परेचर केम डाऊन. हळूहळू काय झालं, जेव्हा सुरुवातीला युनिव्हर्स तयार झालं त्याचं टेम्परेचर खूप हाय होतं, त्याचं टेम्परेचर खूप जास्त होतं मित्रांनो. ते टेम्परेचर हळूहळू काय झालं, केम्स डाऊन. फॉर्मेशन ऑफ मिल्की वे गॅलेक्सी कंटेनिंग सोलार सिस्टीम. आणि एक गॅलेक्सी आकाशगंगा तयार झाली, नाव लक्षात ठेवा, मिल्की वे गॅलेक्सी कंटेनिंग सोलार. त्या मिल्की वे गॅलेक्सीचा एक पार्ट आहे दॅट इज द सोलार सिस्टीम. फॉर्मेशन ऑफ मिल्की वे गॅलेक्सी containing solar system. Earth is one of the planet of solar system and originated about 4.5 billion year ago. तर इथं 4.5 च्या ऐवजी 4.6 घ्या, लक्षात ठेवा.
इथं करेक्शन आहे 4.6 बिलियन इयर ॲगो. पृथ्वी कधी तयार झाली बघा 4.6 बिलियन किती 4.6 बिलियन इयर ॲगो अर्थ त्या ठिकाणी ओरिजिनेट झाली. बघा 20 बिलियन इयर ॲगो मोठा स्फोट झाला. त्या स्फोटाचं नाव होतं बिग बँग. त्याने युनिव्हर्स तयार झालं. युनिव्हर्सचं मग एक्सपान्शन झालं. टेम्परेचर कमी कमी झालं. मग मिल्की वे गॅलेक्सी तयार झाली ज्याचा एक भाग आहे छोटासा सोलार सिस्टीम आणि त्या सोलार सिस्टीमचा एक भाग आहे अर्थ जे 4.6 बिलियन इयर ॲगो तयार झाली. व्हेन अर्थ इज फॉर्म बघा व्हेन फॉर्म अर्थ वॉज अ रोटेटिंग क्लाउड ऑफ हॉट गॅसेस वेपर व्हेरियस एलिमेंट पीसेस ऑफ रॉक मेटल्स एक्सेट्रा कॉल्ड नेब्युला. जेव्हा अर्थ तयार झाली तेव्हा ती आजच्यासारखी नव्हती. इट इज अ रोटेटिंग क्लाउड ऑफ हॉट गॅसेस वेपर्स ऑफ व्हेरियस एलिमेंट देन पीसेस ऑफ रॉक्स अँड मेटल्स दॅट इज द आणि त्या पूर्ण याला काय नाव दिलं गेलं मित्रांनो नेब्युला हे नाव त्या ठिकाणी दिलं गेलं. ॲज द अर्थ वॉज मुव्हिंग अवे फ्रॉम द सन हळूहळू पृथ्वी काय झाली सूर्यापासून दूर गेली अँड देअर फोर द टेम्परेचर गेट डिक्रीज आणि त्यामुळे टेम्परेचर डिक्रीज झालं ड्यू टू पुलिंग हेवी एलिमेंट्स लाईक आयरन किंवा आयर्न निकेल. बघा जे हेवी एलिमेंट आहे आयर्न आणि निकेल सारखे दे फॉर्म द सॉलिड कोर ऑफ अर्थ. त्या अर्थच्या सेंटरला जेव्हा अर्थ तयार होते तेव्हा जसं त्या पृथ्वीची अरेंजमेंट होते तर अर्थच्या सेंटरला तयार होताना कोण जमा झालं आयर्न आणि निकेल. आणि जे लाईट एलिमेंट आहे लाईक हेलियम हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन आर फॉर्म एक्सेट्रा फॉर्म द ॲटमॉस्फिअर ऑफ द अर्थ. आणि हे जे लाईट एलिमेंट आहे जे गॅसेस आहे त्यांनी काय तयार केलं पृथ्वीचं वातावरण तयार केलं. मग हळूहळू सांगा काय तयार झालं अमोनिया वॉटर मिथेन मॉलिक्यूल आर फॉर्म ड्यू टू रिॲक्शन ऑफ दीज गॅसेस. ह्या गॅसेसच्या रिॲक्शन्स होऊन त्या ठिकाणी अमोनिया वॉटर आणि मिथेन मॉलिक्युल्स तयार झाले. आफ्टर कुलिंग द अर्थ जेव्हा अर्थ कूल झाली वॉटर वेपर आर कंडेन्स पाण्याची वाफ सुद्धा थंड झाली अँड रिझल्टेड इन टू रेनफॉल प्रोड्यूस द रिव्हर सी एक्सेट्रा. मग पाऊस चालू झाला त्या पावसापासून रिव्हर्स तयार झाल्या सी तयार झालं ना. तर या पद्धतीने काय तयार झालं रिव्हर्स आणि सीज तयार झाले. तर आता बघा आफ्टर कुलिंग द अर्थ वॉटर वेपर कंडेन्स अँड रिझल्टेड इन टू रेनफॉल अँड प्रोड्यूस द रिव्हर्स सी एक्सेट्रा. ड्यू टू लाइटनिंग बघा लाइटनिंग म्हणजे विजा चमकणे व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी ज्वालामुखीचा उद्रेक अमोनिया वॉटर मिथेन हे सगळे काय झाले एकत्र आले. अमोनिया वॉटर अँड मिथेन अंडरगोज डिफरंट रिॲक्शन वेगवेगळ्या रिॲक्शन त्यांच्यात झाल्या अँड गिव्ह द बायोलॉजिकली इम्पॉर्टंट मॉलिक्युल्स लाईक मोनोसॅकराइड म्हणजे कार्बोहायड्रेट अमायनो ऍसिड प्युरिन्स पायरिमिडीन फॅटी ऍसिड ग्लिसेरॉल सारखे पदार्थ तयार झाले. कोणापासून मिथेन वॉटर आणि अमोनिया यांच्या रिॲक्शन होऊन अँड द सी विच कंटेन दीज मॉलिक्यूल आणि सगळे मॉलिक्यूल उकळत्या समुद्रात होते गरम पाण्याच्या समुद्रामध्ये होते आणि त्याला त्या पाण्याला नाव दिलं गेलं हॉट डायल्यूट सूप और प्रिमिटिव्ह ब्रॉथ. काय नाव दिलं गेलं हॉट डायल्यूट सूप और प्रिमिटिव्ह ब्रॉथ हे नाव त्या ठिकाणी. द सी विच कंटेन दीज मॉलिक्यूल इन लार्ज क्वांटिटी इज नोन एज द हॉट डायल्यूट सूप और प्रिमिटिव्ह ब्रॉथ. प्रिमिटिव्ह ब्रॉथ हे नाव त्या ठिकाणी दिलं गेलं. बघा नेक्स्ट फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. आता अमायनो ऍसिड एकत्र आले आणि काय तयार झालं प्रोटीन्स तयार झाले आणि हा एक लँडमार्क आहे प्रोटीन तयार होणं. का बरं प्रोटीन्स म्हणजेच कोण आहे एन्झाईम्स आहे. प्रोटीन्स म्हणजेच कोण आहे हार्मोन्स आहे. त्यामुळे प्रोटीन तयार झाल्यावर ही जी उत्क्रांती आहे ही फास्ट मध्ये व्हायला लागली. म्हणजे याचा अर्थ फॉर्मेशन ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल
इज द लँडमार्क इन द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये प्रोटीन मॉलिक्यूलचं फॉर्मेशन हा एक लँडमार्क होता मित्रांनो. हा एक सगळ्यात मोठा क्रांतिकारी बदल होता की तिथून पुढं इव्हॉल्युशनची प्रोसेस कशी झाली, सुपर फास्ट होऊन गेली. फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सेल्फ रिप्लिकेटिंग न्यूक्लिक ऍसिड दॅट इज DNA अँड RNA फ्रॉम मॉलिक्युल्स ऑफ हॉट सूप. गरम पाण्याच्या समुद्रामध्ये सगळे जे पदार्थ होते त्यांचे एकत्र येऊन त्यांनी प्रोटीन्स तयार केले, DNA RNA तयार केले. न्यूक्लिक ऍसिड अलॉंग विथ, बघा न्यूक्लिक ऍसिड म्हणजे कोण, DNA अँड RNA. अलॉंग विथ इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मॉलिक्यूल फॉर्म द फर्स्ट फॉर्म ऑफ लाईफ नोन ॲज द प्रोटोबायोट. आणि मग ते सगळे मॉलिक्यूल एकत्र आले आणि त्यांनी पहिलं लाईफ तयार केली. त्याला नाव दिलं गेलं प्रोटोबायोन्ट्स. काय नाव दिलं गेलं सांगा, प्रोटोबायोन्ट्स हे नाव दिलं गेलं. और कोआ सर्व्हेट्स, बघा इथं त्या ठिकाणी कोआ सर्व्हेट्स. कोआ सर्व्हेट्स काय नाव दिलं गेलं, प्रोटोबायोन्ट्स किंवा कोआ सर्व्हेट्स हे नाव त्या ठिकाणी दिलं गेलं. कोआ सर्व्हेट्स पासून काय तयार झालं, इओबायोन तयार झालं किंवा प्रोटोसेल तयार झाली विच इज द फर्स्ट फॉर्म ऑफ द लाईफ. काय सांगा, इओबायोन किंवा प्रोटोसेल पासून त्या ठिकाणी कोआ सर्व्हेट्स पासून इओबायोन किंवा प्रोटोसेल्स तयार झाल्या विच इज द फर्स्ट फॉर्म ऑफ द लाईफ. आणि त्यांच्यापासून मग बॅक्टेरिया आणि व्हायरसेस तयार झाले मित्रांनो. अँड दॅट इज द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. जे असं समजलं जातं की ह्या पद्धतीने केमिकल इव्हॉल्युशन झाली असली पाहिजे. तर बघा बरं, अर्थ इज प्रिझ्युम टू हॅव ओरिजिनेटेड अबाउट डॅश डॅश बिलियन इयर ॲगो. सांगा बरं, अर्थ कधी ओरिजिनेट झाली, किती बिलियन इयर ॲगो अर्थ ओरिजिनेट झाली, द्या बरं पटकन उत्तर. सिद्धी कुदळे बी ऑप्शन सांगताय. गायत्री, वेदांत सर्व बी ऑप्शन सांगताय. करेक्ट आन्सर आहे 4.6 बिलियन इयर ॲगो. वाल्मिक कोकाटे, पवन वाळके सर्वजण बी ऑप्शन सांगताय. व्हेरी गुड. तर करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन. आनंद उगले बी ऑप्शन. बघा बरं, हा फॉर्मेशन ऑफ डॅश डॅश मॉलिक्यूल इज कन्सिडर्ड 2025 ला विचारलं गेलेलं आहे. फॉर्मेशन ऑफ डॅश डॅश मॉलिक्यूल इज कन्सिडर्ड ॲज अ लँडमार्क इन द ओरिजिन ऑफ लाईफ. बघा लँडमार्क म्हणजे एक माइलस्टोन, मोठा बदल. सांगा कोणता ऑप्शन येईल. ए ऑप्शन सांगताय वेदांग सदावर्ते, सिद्धी कुदळे ए ऑप्शन त्या ठिकाणी सांगतायत. अक्षय गाडेकर ए ऑप्शन सांगतोय. आनंद उगले, पवन वाळके व्हेरी गुड. सांगा, प्रोटीन मॉलिक्यूलचं फॉर्मेशन हा सगळ्यात क्रांतिकारी बदल होता विच इज द लँडमार्क इन द ओरिजिन ऑफ लाईफ. मग ऑप्शन त्या ठिकाणी आलं माया थोरात. करेक्ट आहे ए ऑप्शन. तर करेक्ट ऑप्शन कोणतं आलं, ए. 2025 ला विचारलं गेलेलं क्वेश्चन आहे. बा आता प्रोटो प्रोटीन्स वेअर फॉर्म बाय. प्रोटो म्हणजे सुरुवातीचे, प्रोटीन सांगा ऑलरेडी आपल्याला माहिती आहे विच इज द रॉ मटेरियल फॉर प्रोटीन सिंथेसिस. सहज सांगू शकताय, सगळे सांगू शकताय का नाही. कोणाला कोण एकत्र येऊन प्रोटीन तयार होता, कोण आहे रॉ मटेरियल प्रोटीनचं. पॉलिपेप्टाइड्स वगैरे आपण बघितलेलं आहे, खूप वेळेत झालेलं आहे. पेप्टाइड लिंकेज, आमाइड लिंकेज ते पण तुम्ही बघितलेलं आहे. एवढं हिंट देतोय, सांगा पटापट आता. वेदांग सदावर्ते सांगतोय करेक्ट आहे. अजून किती सोपं आहे मुलांनो, का बरं तुम्ही असं करताय. व्हेरी गुड. सिद्धी कुदळे
तर कोणता ऑप्शन आहे सांगा. त्या ठिकाणी बघा इथं लक्षात घ्या, ऑप्शन सी ऑप्शन कोणी सांगितलं नाही. तर अमायनो ऍसिड हे मोनोमर आहे कोणाचं, प्रोटीनचं. सांगा प्रोटीनचं मोनोमर कोण आहे मित्रांनो, अमायनो ऍसिड. आणि जेव्हा खूप सारे अमायनो ऍसिड पेप्टाइड लिंकेजनी एकमेकाला जॉईन करून त्या ठिकाणी काय होता, एक लॉंग चेन तयार करता, त्याला म्हणता मित्रांनो पॉलीपेप्टाइड. आपण बघितलं ना tRNA कडे अमायनो ऍसिड्स असतात, त्या अमायनो ऍसिड mRNA कडे आणून दिल्या जातात, मग अमायनो ऍसिडची लॉंग चेन तयार होते आणि ते प्रोटीन आहे. एवढं सांगितलेलं आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे, तरी आपण असं का करतोय. तर पॉलिमरायझेशन ऑफ अमायनो ऍसिड. काय सांगा, पॉलिमरायझेशन ऑफ अमायनो ऍसिड्स. तर त्या ठिकाणी ऑप्शन येईल बी ऑप्शन, पॉलिमरायझेशन ऑफ अमायनो ऍसिड. नेक्स्ट बघा, युरे मिलर्स ने एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केलं की जे आता आपण केमिकल इव्हॉल्युशन मध्ये केलेलं आहे किंवा सांगितलं गेलेलं आहे ते खरं आहे का, ते एक्सप्लेन करण्यासाठी लॅबमध्ये टेस्ट केली. सांगा बरं, त्यांनी जे सेटअप तयार केला त्याची आपल्याला काही गरज नाही. त्यांनी हे कंपाऊंड्स घेतले, कोणते, CH4, NH4, H2O, H2, आणि त्याला इथं असं आहे का काचेच्या कंटेनरमध्ये ठेवलं आणि तिथं स्पार्क तयार केला वीज चमकल्यासारखा, आणि चेक केलं की खरंच कार्बोहायड्रेट तयार झाले का, खरंच प्रोटीन तयार झाले का. तर त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की खरंच त्यामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन तयार झाले. याचा अर्थ केमिकल इव्हॉल्युशन मध्ये जे पॉइंट सांगितले गेलेले ते बरोबर असले पाहिजे. लक्षात आलं का, म्हणजे पूर्ण वातावरण त्यांनी तयार केलं पूर्वीचं ह्या सेटअपचा वापर करून. आणि त्यांनी बघा हे एक महत्वाचं पॉइंट आहे, त्यांनी काय केलं, मिक्सचर घेतलं, कोणाचं, मिथेनचं, कोणाचं, अमोनियाचं, कोणाचं, हायड्रोजन आणि वॉटर पण आहे. पण हे मिथेन, अमोनिया, हायड्रोजनचा रेशो काय बघा, मिथेन, अमोनिया, हायड्रोजन हा रेशो सुद्धा महत्वाचा आहे, 1:2, 1:2:2. मिथेन सिक्वेन्स पण महत्वाचा आहे, मिथेन, अमोनिया, हायड्रोजन. They are taken in the ratio 1:2:2 in a glass chamber, and in that glass chamber he produced the spark by using the electricity, and due to the spark of electricity just like a lightning, म्हणजे जसं वीज चमकते तसं इथं स्पार्क झाला आणि त्या स्पार्कमुळं हे सगळे कंपाऊंड एकत्र आले आणि त्यांनी काय केलं, कार्बोहायड्रेट्स तयार केले, मोनोसॅकराइड्स तयार केले, अमायनो ऍसिड्स तयार केले. म्हणजे याचा अर्थ केमिकल इव्हॉल्युशनची कन्सेप्ट बरोबर असली पाहिजे. आणि हे सगळं आपल्याला इमॅजिनच करावं लागेल. आता सुरुवातीचं जे जग आहे, आता सांगा आपल्याकरता जो मटेरियल आपण म्हणू कोणतं, जेनेटिक मटेरियल, ते कोण आहे, DNA. मॅक्झिमम काही व्हायरस सोडले तर सगळ्यांमध्ये जेनेटिक मटेरियल कोण आहे, DNA, विच इज द पार्ट ऑफ क्रोमोझोम. जो कोणाचा भाग आहे मित्रांनो, क्रोमोझोमचा पार्ट आहे. तर पहिलं जे होतं सुरुवातीचे ऑर्गॅनिझम, त्यांच्यामध्ये मात्र RNA होतं ऍज अ जेनेटिक मटेरियल, आणि त्याला म्हणता मग RNA वर्ल्ड हायपोथेसिस. मग बघा, अकॉर्डिंग टू दिस थिअरी RNA आर फॉर्म, हे महत्वाचे बघा, RNA आर फॉर्म फ्रॉम ऍसिटिल कोएन्झाइम A. RNA काय म्हणून ऍक्ट होता, कॅटलिस्ट म्हणून आणि जेनेटिक मटेरियल म्हणून. RNA काय म्हणून ऍक्ट होता, कॅटलिस्ट. जे RNA कॅटलिस्ट आहे त्यांना रायबोझाइम्स म्हणतात. पॉइंट बघा मी सर्कल करतोय, जे महत्वाचे पॉइंट्स आहे. RNA कोणापासून तयार झाले, उत्तर आलं ऍसिटिल कोएन्झाइम A पासून. दुसरा माझा मुद्दा होता RNA हे काय म्हणून ऍक्ट होता, तर त्याचं उत्तर आहे RNA हे कॅटलिस्ट आणि जेनेटिक मटेरियल म्हणून ऍक्ट होता. नंतर कॅटलिस्ट जे RNA त्यांना काय म्हणतात, त्यांना रायबोझाइम्स म्हणतात. आणि हे रायबोझाइम कशाला कॅटलाइज करतात, प्रोटीन सिंथेसिसच्या रिएक्शन. अमायनो ऍसिड पासून जे प्रोटीनचं सिंथेसिस होतं त्याकरता जी रिएक्शन आहे त्याला कॅटलाइज करतात. RNA मध्ये कोणती कॅपॅसिटी आहे, स्वतःची रिप्लिकेशन करून स्वतःची कॉपी त्या ठिकाणी तयार करण्याची RNA ची कॅपॅसिटी आहे. तर IMP पॉइंट्स त्या ठिकाणी मी तुम्हाला सर्व क्लिअर केले. त्यानंतर
डबल स्टँडर्ड DNA आर फॉर्म फ्रॉम RNA. डबल स्टँडर्ड DNA कोणामधून तयार झालं सुरुवातीला? RNA पासून. RNA अंडरगो म्युटेशन, रिप्लिकेशन, act as a genetic material, act as a catalyst for protein synthesis reaction and produces the DNA. मग जर RNA एवढं काम करू शकतोय तर याचा अर्थ पूर्वीचं जग हे कोणाचं होतं? RNAचंच होतं असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाहीये. These all functions of RNA supports the RNA world hypothesis. हे जे सर्व फंक्शन्स आहे मित्रांनो हे कशाला त्या ठिकाणी RNA वर्ल्ड हायपोथेसिसला सपोर्ट करतात. नेक्स्ट ऑर्गॅनिक इव्होल्युशन. तर बघा आजच्या घडीचे जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आहे ते सिंपल प्री एक्झिस्टिंग बॅक्टेरिया सारख्या सिंपल ऑर्गॅनिझम पासून तयार झाले आणि याला म्हणता इव्होल्युशन, ऑर्गॅनिक इव्होल्युशन. आणि चार्ल्स डार्विन नावाचा सायंटिस्ट आहे त्याला म्हणता फादर ऑफ इव्होल्युशन. त्याला काय नाव दिलं जात सांगा? चार्ल्स डार्विनला नाव दिलं जातं फादर ऑफ इव्होल्युशन. काय नाव दिलं जात सांगा मित्रांनो? फादर ऑफ इव्होल्युशन. आता डार्विन्सनी एक थेरी त्या ठिकाणी मांडली, डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. मग सांगा प्रत्येक ऑर्गॅनिझमची काय टेंडन्सी असते? तर त्या ठिकाणी इनॉर्मस फर्टिलिटी म्हणजे ओव्हर प्रोडक्शन. म्हणजे कोणताही ऑर्गॅनिझम हा ओव्हर प्रोडक्शन करत राहतो. पण सांगा त्याला काही ऑर्गॅनिझम निर्माण झाले पण मग नंतर काय येतं? स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. पण त्यांना सगळ्यांना जगण्याकरता संघर्ष करावा लागतो आणि त्या संघर्षामध्ये काही ऑर्गॅनिझम मागे राहून जातात आणि पुढे जगू शकत नाही, त्यांची डेथ होऊन जाते. मग आता सांगा जगत असताना त्यांच्यामध्ये काय होत चालतात? बदल होत चालतात. आता बघा एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. जे नेपाळी लोक असतात, गोरखा लोक म्हणतो आपण, ते हिमालयात एव्हरेस्ट पर्यंत जातात, सहज जातात. ते त्यांना एवढा त्रास नाही होत. का बरं? त्यांचं हृदय असं झालेलं आहे की त्याला कमी पण ऑक्सिजन चालतो, कमी ऑक्सिजन मध्ये पण ते चांगलं काम करतं. आणि आपलं हृदय थोडाफार इकडे तिकडे झालं ऑक्सिजन का काम सोडून देईल. लक्षात येतंय का? म्हणजे याचा अर्थ सांगा असे बदल होता जे जगण्याकरता आवश्यक असतात. आणि मग ज्यांच्यामध्ये हे बदल होता आणि चांगले बदल होता नेचर त्यांना सिलेक्ट करतो. आणि ज्यांच्यामध्ये बदल होत नाही, जे स्वतःला ऍडजस्ट करत नाही, बदलत्या परिस्थितीमध्ये स्वतःला फिट करत नाही, तर ते जगू शकत नाही. नेचर त्यांना इलिमिनेट करून टाकतो आणि त्याला नाव दिलं गेलं सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. काय नाव दिलं गेलं मित्रांनो? सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. लक्षात आलं का? सांगा. पहिलं ओव्हर प्रोडक्शन, दुसरं स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. जगण्याकरता सांगा ऑर्गॅनिझमला काय करावं लागतं? एखादा माणूस आहे अमेरिकेला गेला आणि इंग्लिश शिकायचं नाहीच म्हणतोय, इंग्लिश बोलायचं नाहीच म्हणतोय, तर तो तिथं टिकू शकतो का? नाही टिकू शकत. त्याला तिथं बदल करणं, त्याला तिथल्या परिस्थितीनुसार राहणं. लक्ष येतंय? तर त्या ठिकाणी व्हेरिएशन, मग स्वतःमध्ये बदल करणं ते व्हेरिएशन आहे. आणि निसर्ग कोणाला सिलेक्ट करेल मित्रांनो? तर सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. ज्यांनी स्वतःमध्ये जगण्याच्या हिशोबाने चांगले बदल केले मित्रांनो, निसर्ग त्याला सिलेक्ट करेल. लक्षात घ्या. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, द सिलेक्शन ऑफ द इंडिव्हिज्युअल विथ फेवरेबल व्हेरिएशन. ज्यांच्या चांगले गुण आणले, नेचर इज नेम एज द नॅचरल सिलेक्शन बाय डार्विन अँड सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट बाय हर्बर्ट स्पेन्सर. हर्बर्ट स्पेन्सरनी त्याला सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट नाव दिलं आणि डार्विन्सनी त्याला काय नाव दिलं? नॅचरल सिलेक्शन. थोडं याच्यात अजून डिटेल तुम्हाला वाचायला पाहिजे. एकदा नोट्स किंवा टेक्स्टबुक वाचलं तरी चालेल. एकदा वाचायचं, कोणी कशाला काय नाव दिलं ते थोडं तुम्हाला अजून चेक करावं लागेल. त्यानंतर ओरिजिन ऑफ स्पेसिस. मग आता मला सांगा निसर्ग काय करल? ज्याच्यात बदल आहे ते त्याला सिलेक्ट करल, पुढे पाठवल. जो बदलला नाही त्याला इलिमिनेट करल. परत पुढच्या वेळेस पुढचा ऑर्गॅनिझम परत थोडे बदल करल, परत थोडे बदल करल, परत थोडे बदल करल. बघा बॅक्टेरियानी थोडे 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 बदल केले आणि आपण तयार झालो. आता मला सांगा
आपले बॅक्टेरिया पूर्वज आहे असं आपल्याला म्हणायची हिंमत तरी होईल का? नाही. का? कारण आपल्यात आणि त्यांच्यात इतका मोठा फरक आहे की आपण तसं म्हणू शकत नाही. मग आपण वेगळ्या स्पेसिस झालो, ते वेगळे स्पेसिस झाले. दिस इज कॉल्ड ओरिजिन ऑफ स्पेसिस. त्याला काय म्हणायचं सांगा मित्रांनो? ओरिजिन ऑफ द स्पेसिस. तर हे झाले डार्विन्स थेअरीचे पॉइंट. कोणते आले? ओव्हर प्रोडक्शन, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन और सर्वायवल ऑफ द फिटेस्ट अँड ओरिजिन ऑफ द स्पेसिस. नाव नेक्स्ट वन इज द म्युटेशन थेअरी. पुढची थेअरी कोणती मित्रांनो? म्युटेशन थेअरी. तर म्युटेशन थेअरी काय सांगते बघा. म्युटेशन्स आर लार्ज, सडन, अचानक होणारे चेंजेस आहे डीएनए मध्ये, आणि ते अँड डिस्कंटिन्युअस व्हेरिएशन इन अ पॉप्युलेशन, आणि हे हेरिटेबल आहे. लक्षात घ्या, डीएनए मध्ये होणारे अचानक होणारे लार्ज चेंज जे इनहेरिटेबल आहे. कसे सांगा? इनहेरिटेबल आहे. तर त्याला म्हणता म्युटेशन. म्युटेशन आर द सडन चेंजेस. एखाद्या गॅमा रे, अल्फा रे मारा झाला सेलवर तर म्युटेशन होऊ शकतं. हाय टेम्परेचरचा मारा झाला तरी म्युटेशन होऊ शकतंय. पुष्कळ कारण असतात म्युटेशन होण्याकरता. म्युटेशनची थेअरी कोणी मांडली? युजो डी व्हॅरिजने. कोणी मांडली सांगा? युजो डी व्हॅरिज नावाच्या सायंटिस्टनी म्युटेशनची थेअरी त्या ठिकाणी मांडली. and he proposed the theory based on his observation on 7 generation. हे पण लक्षात घ्या, 7 जनरेशन, 7 जनरेशनची स्टडी केली. कोणत्या प्लांट वरती? ऑन द प्लांट इव्हिनिंग प्राइमरोज. कोणत्या प्लांट वरती सांगा? इव्हिनिंग प्राइमरोज. ह्या झाडावरती त्याने किती जनरेशन? 7 जनरेशन स्टडी केली. आणि त्या इव्हिनिंग प्राइमरोजला काय नाव दिलं जातं सांगा? ओइनोथेरा लॅमार्कियाना. काय सांगा? ओइनोथेरा लॅमार्कियाना. लॅमार्कियाना. लक्षात आलं का? ओइनोथेरा लॅमार्कियाना और इव्हिनिंग प्राइमरोज. काय लक्षात घ्यायचं सांगा? त्या ठिकाणी इव्हिनिंग प्राइमरोज किंवा ओइनोथेरा लॅमार्कियाना. इव्हिनिंग प्राइमरोज किंवा काय सांगा? ओइनोथेरा लॅमार्कियाना च्या किती जनरेशनची स्टडी केली? 7 जनरेशन. आणि त्यातले म्युटेशन स्टडी करून त्यांनी ही थेअरी मांडली. दॅट इज द म्युटेशन थेअरी. सांगा म्युटेशन काय आहे? सडन, लार्ज अँड डिस्कंटिन्युअस व्हेरिएशन इन अ पॉप्युलेशन. देन दिस थेअरी इज प्रपोज्ड बाय युजो डी व्हॅरिज. then he observed the 7 generation of the plant evening primrose, that is Oinothera lamarckiana. मग आता बघा एक क्वेश्चन त्या ठिकाणी 2025 ला विचारलेला आहे. युजो डी व्हॅरिज प्रपोज द म्युटेशन थेअरी. युजो डी व्हॅरिजनी कोणती थेअरी तयार केली? म्युटेशन थेअरी बेस्ड ऑन हिज ऑब्झर्वेशन ऑन प्लांट. कोणत्या प्लांटचे रिलेटेड होती ही थेअरी? युजो डी व्हॅरिज प्रपोज द म्युटेशन थेअरी बेस्ड ऑन हिज ऑब्झर्वेशन्स ऑन डॅश डॅश प्लांट. तर कोणता ऑप्शन येईल सांगा? आत्ताच झालेलं आहे. सांगा बरं पटापट सांगा. ऋतुजा भुजाडे बी ऑप्शन, वेदांग सदावर्ते बी ऑप्शन, गायत्री भोसले बी ऑप्शन, वाल्मिक कोकाटे बी ऑप्शन. पटापट सांगा. अक्षय गाडेकर बी ऑप्शन. सर्वांना व्यवस्थित येत आहे तर ऑइनोथेरा लॅमार्कियाना. कोणतं सांगा? ऑइनोथेरा लॅमार्कियाना. त्यानंतर बघा आता गिवन बिलो आर द 2 स्टेटमेंट रिगार्डिंग म्युटेशन. आता बघा त्यांनी काय म्हटलं? म्युटेशन हे टेम्पररी नाहीये, परमनंट चेंजेस आहे. म्हणजे म्युटेशन्स आर परमनंट हेरिटेबल चेंजेस इन जेनेटिक मटेरियल. म्हणजे याचा अर्थ स्टेटमेंट 1 हे रॉंग आहे. त्यानंतर जीन म्युटेशन प्रोड्युसेस द न्यू अलील विच आर ऍडेड टू जीन पूल. बघा त्याचा विचार करू आपण. जीन म्युटेशन प्रोड्यूस न्यू अलील्स विच आर ऍडेड टू जीन पूल. तर आता बघा समजा असा एक विचार करू आपण की ड्रॉसोफिला जी फळमाशी आहे त्याला आपण ड्रॉसोफिला म्हणतो. त्याचा पंखाचा गुण कंट्रोल करणारे एक जीन आहे. समजा त्याला नाव देऊ काहीतरी असेल, व्हीजी आपण नाव दिले, व्हीजी, व्हीजी प्लस ते नाव दिले.
तर पंखाचं कॅरेक्टर कंट्रोल करणारा एक जीन आहे. तो झाला एक जीन. ठीक आहे. तर त्याच्यावर काय झालं, रेतचा मारा झाला, त्याच्यावर रेतचा मारा झाला आणि त्याच्यात म्युटेशन झालं आणि त्यांनी नवीन जीन तयार केला. तो पण पंखांचंच कॅरेक्टर कंट्रोल करतोय पण वेगळ्या पद्धतीने. कसं तर बघा, हा जीन पंखांना असं ठेवतोय तर याच्यापासूनच म्युटेशन होऊन दुसरा जीन तयार झाला, पण तो पण पंखांचं कॅरेक्टर कंट्रोल करतोय, तो पंखांना असं ठेवतोय. लक्षात घ्या, याचं म्युटेशन होऊन तिसरा जीन तयार झाला तर त्याच्यात परत एकदा पंखाचं कॅरेक्टरच कंट्रोल होतोय आणि तो पंखांना असं ठेवतोय. म्हणजे सांगा बरं, म्युटेशन मुळे 3 जीन तयार झाले एकूण सगळे मिळून आणि तिन्ही पण कोणाचं कॅरेक्टर कंट्रोल करताय, पंखाचं. तर सांगा, तिन्ही वेगवेगळे जीन तयार झाले आणि एकच कॅरेक्टर कंट्रोल करणारे वेगवेगळे जीन त्याला काय म्हणतात सांगा बरं पटकन. एकच गुण कंट्रोल करणाऱ्या वेगवेगळ्या जीन्सला काय म्हणतात? एकच कॅरेक्टर कंट्रोल करणाऱ्या वेगवेगळ्या जीन्सला काय नाव द्यायचंय सांगा पटकन. त्यांना म्हणता अलील्स. मग सांगा बरं काय वाक्य आहे, जीन म्युटेशन प्रोड्यूस द न्यू अलील्स. बघा, हे न्यू अलील आहे, हे पण न्यू अलील आहे. न्यू अलील्स विच आर ऍडेड इन जीन पूल, जे नवीन जीन म्हणून जीन पूल मध्ये ऍड होता. तर बरोबर सांगितलं ऋतुजा, सिद्धी, अक्षय, अलील्स बरोबर आहे. सांगा मग याचा आन्सर कोणतं येईल? तर स्टेटमेंट बघा इथं, स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट बट स्टेटमेंट 2 इज करेक्ट. तर करेक्ट ऑप्शन इज बी ऑप्शन. करेक्ट ऑप्शन कोणतं आलं? बी इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतरचा पॉइंट येतोय इंडस्ट्रियल मॅलेनिझम. नेक्स्ट पॉइंट कोणता आहे सांगा मित्रांनो? इंडस्ट्रियल मॅलेनिझम. आता इंडस्ट्रियल मॅलेनिझम हे कशाचं एक्झाम्पल आहे? लक्षात घ्या, हे कशाचं एक्झाम्पल आहे? तर नॅचरल सिलेक्शनचं. इंडस्ट्रियल मॅलेनिझम कशामध्ये? तर पिपर्ड मॉथ. नाव लक्षात घ्या, पिपर्ड मॉथ एक कीटकाचा प्रकार आहे, फुलपाखराचा प्रकार आहे, त्याला म्हणतात पिपर्ड मॉथ इन इंग्लंड. आणि जे पिपर्ड मॉथ आहे ते 2 स्वरूपात उपलब्ध आहे. एक आहे व्हाईट विंग मॉथ, म्हणजे पांढरे पंख असणारं फुलपाखरू, त्याला म्हणता बिस्टॉन बेटुलारिया. बघा, व्हाईट विंग्स असणारं फुलपाखरू आहे त्याला म्हणता बिस्टॉन बेटुलारिया. आणि जे ब्लॅक विंग्स असणारं त्याला मॅलनाइज म्हणतं. मॅलनाइज म्हणजे ब्लॅक शेड तयार झालेलं मॉथ, दॅट इज कॉल्ड बिस्टॉन कार्बोनेरिया. कार्बोनेरिया म्हणजे कार्बन सारखं दिसणारं, ब्लॅक दिसणारं, बिस्टॉन कार्बोनेरिया. काय नाव द्यायचंय सांगा? बिस्टॉन कार्बोनेरिया. कळालंय सगळ्यांना? सांगा पहिला प्रकार कोणता आहे? व्हाईट विंग्स वाला. काय नाव आहे त्याचं? बिस्टॉन बेटुलारिया. दुसरा प्रकार कोणता आहे मित्रांनो? ब्लॅक विंग्स वाला मॉथ सॉरी, तर बिस्टॉन कार्बोनेरिया. काय सांगा? बिस्टॉन कार्बोनेरिया. तर हे पिपर्ड मॉथचे 2 प्रकार आहे. तर बघा आता इथं दोन्ही प्रकार दाखवलेले आपण. सांगा पहिला प्रकार कोणता आहे? तर हे व्हाईट विंग्स आहे. बघा, व्हाईट आणि हे ब्लॅक आहे. कीटक तोच आहे, दोन्ही वेळेस कीटक तोच आहे, पण प्रकार 2 आहे. एक कोणता आहे? व्हाईट विंग्स वाला, त्याला म्हणता बिस्टॉन बेटुलारिया. आणि एक कोणता आहे? ब्लॅक विंग्स वाला, त्याला म्हणता बिस्टॉन कार्बोनेरिया. लक्षात आलं का? हे 2 प्रकार त्या ठिकाणी आहे. आता बघा, दीज मॉथ्स लिव्स ऑन द बार्क ऑफ ट्री. हे जे कीटक आहे हे फांद्यांवर राहत होते. बघा, हे फांद्या दाखवल्या, हे फांद्यांवर राहत होते. कोणाच्या? तर बार्क ऑफ द ट्री कवर्ड बाय लायकेन. आता लायकेन म्हणजे काय? तर लायकेन इज अ कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन ऑफ फंगस अँड आल्गी. फंगस आणि आल्गी एकत्र येऊन सांगा काय तयार होतं? लायकेन. आणि ते लायकेन कशावर कव्हर तयार करतं? झाडांच्या फांद्यांवरती. कशावर कव्हर करेल? झाडांच्या फांद्यांवरती. आणि ते कोणत्या रंगाचं आहे? तर व्हाईट शेडचं लायकेन आहे. बघा, हे ऍक्च्युअल हे व्हाईट शेड असणार, व्हाईट शेड असणारं लायकेन आहे. लक्षात घ्यायचंय, व्हाईट शेड असणारं लायकेन आहे. बघा बरं, ह्या व्हाईट शेड असणारं लायकेन झाडाची फांदी आहे. त्या झाडाच्या फांदीवर
पांढऱ्या पिवळट रंगाच्या लायकेननी कव्हर केले. म्हणजे समजा ही झाडाची फांदी आहे आणि त्याच्यावर असं कव्हर आहे लायकेनचं, आणि त्या फांदीवर ते मॉथ्स राहत आहे. दोन्ही प्रकारचे मॉथ्स राहत आहे. बघा बरं, जर दुसरी डायग्राम तुम्ही बघितली तर तुम्हाला याच्यात पटकन कोणत्या रंगाचा कीटक दिसतोय. बॅकग्राऊंड व्हाईट आहे आणि तिथं दोन्ही कीटक आहे बघा, पण पटकन नजरेत कोणता येतोय, कोणता कीटक पटकन नजरेत येतोय, लक्षात घ्या, कोणता कीटक पटकन नजरेत येतोय. तर बघा, लक्षात घ्या, तुम्हाला पटकन बघा ना, ब्लॅक लगेच दिसतोय आणि व्हाईट लवकर दिसत नाही. तर व्हाईट पण आहे, कोणाकोणाला वाटेल की एकच आहे, बघा हा व्हाईट आहे पण बॅकग्राऊंड सेम झाल्यामुळे तो दिसत नाही पटकन, आणि हा मात्र पटकन दिसतोय ब्लॅक असल्यामुळे. म्हणजे याचा अर्थ सांगा बरं, आता अशा झाडांच्या फांद्यांवर दोन्ही कीटक जर बसले तर पक्षाला पहिले कोणता कीटक दिसेल पटकन, तर तो दिसेल ब्लॅक कीटक, आणि ब्लॅक कीटकाला तो खाऊन घेईल आणि त्यामुळे व्हाईट लायकेन्स वरती पांढऱ्या कीटकांची, पांढऱ्या फुलपाखरांची संख्या वाढून जाईल. म्हणजे सांगा बरं, पांढरा पंख असणं हा त्याच्यामध्ये कोणता गुण झाला, चांगला गुण झाला त्या वातावरणाच्या हिशोबाने. मग त्याला निसर्ग सिलेक्ट करल की बाबा तू जग, तुझा हक्क आहे जगण्याचा. ब्लॅक कीटकांचा हक्क नाहीये, कारण त्यांच्यात चांगला गुण नाही, ते मॅच होत नाहीये, ते वेगळे पडताय, त्यामुळे पक्षी त्याला खाऊन घेत आहे, आणि त्यामुळे यांची संख्या काय होत जाईल, कमी होईल. आणि सांगा कोणाची संख्या वाढेल, कोणता कीटक इनव्हिजिबल आहे ह्या बॅकग्राऊंडला, व्हाईट बॅकग्राऊंडला, कोणता, बिस्टॉन बेटुलारिया का बिस्टॉन कार्बोनेरिया. शॉर्टकट मध्ये सांगा, बीबी का बीसी. या व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये कोणता कीटक हा इनव्हिजिबल आहे, बीबी का बीसी. इनव्हिजिबल म्हणजे काय मला सांगा माया, न दिसणारा. इनव्हिजिबल, व्हिजिबल म्हणजे दिसणारा आणि इनव्हिजिबल म्हणजे न दिसणारा. कोणता कीटक न दिसणारा आहे, तर ब्लॅक कीटक न दिसणारा आहे का, नाही, तो तर पटकन दिसतोय. बीबी, ऋतुजा सांगते बिस्टॉन बेटुलारिया, सिद्दीक उदय सांगते बिस्टॉन बेटुलारिया, आनंद उगले सांगतोय बिस्टॉन बेटुलारिया, गायत्री भोसले सांगते इनव्हिजिबल म्हणजे न दिसणारा. मित्रांनो लक्षात घ्या, तर पांढरा न दिसणार आहे आणि त्यामुळे तो वाचल आणि हा मरल. पण नंतर काय झालं, त्या ठिकाणी इंडस्ट्रीज आल्या, कुठं, इंग्लंडमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या आल्या. कंपन्यांमधून सांगा काय इमिट व्हायला लागलं, धूर इमिट व्हायला लागला, आणि ते धूर कशावर साठला, लायकेनवर. झाडांच्या फांद्यांवर जे पांढऱ्या रंगाचं लायकेन होतं मित्रांनो, त्या लायकेनवर, त्या लायकेनवर तो धूर साठायला लागला. आणि सांगा मग त्यामुळे झाडाच्या फांद्या कोणत्या रंगाचे होऊन जातील, लायकेन तर मरून गेली, आणि त्या लायकेन, ते मेलेल्या लायकेनवर काय झालं, कार्बनची पावडर, सूट, काजळी जमा झाली, आणि त्यामुळे झाडांच्या फांद्या ब्लॅक झाल्या. बघा अशा, हे बिफोर इंडस्ट्रियलायझेशन आहे आणि हे आफ्टर इंडस्ट्रियलायझेशन आहे. म्हणजे सांगा इंडस्ट्रीज आल्यावर काय झालं, फांद्या ब्लॅक झाल्या. आता मला सांगा, ब्लॅक फांद्यांवर कोणता कीटक, ब्लॅक कीटक लवकर दिसणार नाही, व्हाईट कीटक कुठून दिसल. आणि मग सांगा बरं, पक्षी कोणत्या कीटकाला खायला लागतील, व्हाईट का ब्लॅक, तर ब्लॅक, व्हाईटला. आणि ब्लॅक कीटक इनव्हिजिबल राहतील, म्हणजे बिस्टॉन कार्बोनेरिया, त्यांची संख्या वाढेल, आणि बिस्टॉन बेटुलारियाची संख्या त्या ठिकाणी काय होईल मित्रांनो, कमी होईल. हे झालं इंडस्ट्रियलायझेशन नंतरचा पार्ट. तर या पद्धतीने सांगा, क्वेश्चन आहे बघा, विच ॲनिमल वॉज व्हेरी कॉन्स्पिक्युअसली व्हिजिबल, म्हणजे पटकन दिसून जाईल, कॉन्स्पिक्युअसली व्हिजिबल म्हणजे पटकन, इनव्हिजिबल नाही, पटकन दिसून जाईल. कुठं, ऑन द ट्री ट्रंक, ट्रंक म्हणजे फांदी, बार्क, आफ्टर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन इन ग्रेट ब्रिटन. बघा काय म्हटलेलं आहे की ग्रेट ब्रिटन मध्ये
ज्यावेळेस औद्योगिकरण झालं सांगा, त्यावेळेस त्या फांद्यांवर बसलेला कोणता कीटक लवकर दिसून जाईल, पटकन लक्षात येऊन जाईल सांगा बरं. इंडस्ट्रियलायझेशन झाल्यामुळे कोणत्या फांद्या कशा झाल्या, पांढऱ्या का ब्लॅक, तर ब्लॅक झाल्या. कशामुळं, काजळीमुळं. आणि मग सांगा त्या काजळीमध्ये ब्लॅक कीटक लपून जाईल, इनविजिबल आहे, आणि व्हाईट कीटक विजिबल आहे. आणि व्हाईट कीटकाचं नाव काय मित्रांनो, बिस्टॉन बेटुलारिया. व्हाईट कीटकाचं नाव काय सांगा, बिस्टॉन बेटुलारिया. म्हणजे कोणता आन्सर करेक्ट येईल, बिस्टॉन बेटुलारिया. बी इज द करेक्ट ऑप्शन. बघा, बिस्टॉन बेटुलारिया इज द करेक्ट ऑप्शन. मग नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय बघा, द सिलेक्शन ऑफ द इंडिव्हिज्युअल विथ फेवरेबल. मला सांगा, आता आपण बघितलं ज्याच्यात परिस्थितीनुसार चांगला गुण होता ते जगून राहिले, आणि ज्यांच्यात खराब गुण होता, अनफेवरेबल गुण होता, त्यांची डेथ झाली. लक्षात येत आहे ना, ज्यांच्यात अनफेवरेबल गुण होता त्यांची काय झाली मित्रांनो, डेथ झाली. तर मग त्याला म्हणता नॅचरल सिलेक्शन. आता नॅचरल सिलेक्शनचे टाइप्स आहे. पहिलं आहे स्टॅबिलायझिंग सिलेक्शन किंवा बॅलन्सिंग सिलेक्शन. लक्षात घ्या, काय स्टॅबिलायझिंग सिलेक्शन किंवा बॅलन्सिंग सिलेक्शन. याच्यामध्ये काय होतं बघा, समजा आता छोटं बाळ इन्फंट आहे, तर इन्फंट 3 प्रकारचे राहतात, कमी वजनाचं, मीडियम वजनाचं आणि जास्त वजनाचं. लो वेट, मीडियम वेट आणि ओव्हरवेट. कोणाचं इन्फंट म्हणजे जन्माला आलेलं बाळ, त्याला म्हणता इन्फंट. मग मला सांगा बरं, कमी वजन ही पण एक्स्ट्रीम कंडिशन आहे, आणि जास्त वजन ही पण एक्स्ट्रीम कंडिशन आहे, आणि मीडियम वजन ही स्टेबल कंडिशन आहे, बॅलन्सिंग कंडिशन आहे. तर मग स्टॅबिलायझिंग सिलेक्शन मध्ये काय होतं, तर जे बाळ कमी वजनाचे ते एवढे नाही येणार, ते जास्त नाही संख्या राहणार, त्यांची संख्या समजा 5 आहे किंवा 1च आहे. आणि जे जास्त वजनाचे 4 किलोग्रॅम आहे समजा, तर त्यांची संख्या पण एखादं दुसरं राहील. आणि जे बाळ कसे मीडियम वजनाचे, त्यांची संख्या मात्र जास्त होऊन जाईल. मग याला म्हणता स्टॅबिलायझिंग सिलेक्शन. सांगा बरं, स्टॅबिलायझिंग सिलेक्शन मध्ये काय होतं, ज्या 2 एक्स्ट्रीम आहे त्या निग्लेक्ट केल्या जातात. म्हणजे त्या ठिकाणी काय केलं जातील बघा, द हिअर इन दिस सिलेक्शन बोथ द फिनोटायपिक एक्स्ट्रीम्स. जे 2 एक्स्ट्रीम्स आहे, बोथ द फिनोटायपिक एक्स्ट्रीम आर इलिमिनेटेड. म्हणजे याचा अर्थ दोन्ही एक्स्ट्रीम कोणत्या कोणत्या, कमी वजन जास्त वजन, दोघाला पण ऍडव्हान्टेज दिला जाणार नाही, बॅलन्स ठेवल्या जाईल. म्हणजे थोडक्यात काय सांगा, कमी जेवण केलं तरी त्रास होतो, बरोबर आहे का, जास्त जेवण केलं तरी त्रास होतो. मग जेवण कसं करायचं, मीडियम. पण मग अभ्यासाच्या बाबतीतच नका ठेवू बरं का, अभ्यासाच्या बाबतीतच नका ठेवू. कारण का, कमी नाही जास्त नाही, मीडियम नाही. आता जास्त अभ्यास करा, त्रास झाला तर चालेल. लक्षात घ्या, जी त्रास झालेली कंडिशन आहे ती चालेल, एक्स्ट्रीम कंडिशनला जा, काही हरकत नाहीये. बॅलन्सिंग नकोय आता आपल्याला. बॅलन्सिंगचा काळ गेला निघून, तो जुना होता. आता कालावधी आपल्याकडे कमी आहे आणि त्याला बॅलन्स करायचंय, तर आपल्याला एक्स्ट्रीमला जावं लागेल, हायएस्ट स्टडी करावं लागेल. मी 3 तास अभ्यास करतो असं नाही ठेवून चालणार, 1.5 तास तर चालणारच नाही. कमीत कमी 7 ते 8 तास डेली अभ्यास केला पाहिजे. त्याकरता आपल्याला वेळ पण भेटतोय मित्रांनो, त्याकरता आपल्याला वेळ सुद्धा भेटतोय. त्या वेळेचं युटिलायझेशन करणारच स्मार्ट स्टुडंट राहील. लक्षात घ्या, जो वेळ आपल्याला भेटतोय त्याला जर स्मार्टली वापरला जातोय, तर तोच विद्यार्थी त्या ठिकाणी काय म्हणता येईल, स्मार्ट म्हणता येईल. नाही तर मग काय, आज झोपायचं, उद्या झोपायचं आणि तिसऱ्या दिवशी गडबडून जागा व्हायचं, काही उपयोग नाही मित्रांनो. का 7-8 तास पहिल्या दिवशीचे गेले, 7-8 तास दुसऱ्या दिवशीचे गेले, तिसऱ्या दिवशी तुम्ही 7-8 तास अभ्यास केला, म्हणजे डेली तुमचा 2-2.5 तासच अभ्यास होतोय, जो काही कामाचा नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून कन्सिस्टन्सी ठेवा, कंटिन्युटी ठेवा, स्थिर राहा आणि जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला द्या. लक्षात घ्या, हेच काळ महत्वाचा आहे. हा 2 महिने जर तुम्ही जीवाचं रान केलं,
लक्षात घ्या, जर 2 महिने तुम्ही जीवाचं रान केलं तर निश्चित त्याच्यात चांगलं पीक आल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतोय. पण त्याच्याकरता तुम्हाला मेहनत घेणं गरजेचं आहे. तर बघा काय आहे सांगा, बॅलन्सिंग सिलेक्शन मध्ये, स्टॅबिलायझिंग सिलेक्शन मध्ये काय होतं, कमी वजनाचे मेंबर जास्त वजनाचे मेंबर दोघांनाही मेंटेन केल्या जात नाही, इलिमिनेट केल्या जातं, आणि जो मीडियम रेंजचा आहे, इंटरमिडिएट आहे, त्याला सिलेक्ट केलं जातं. तर असं असेल तर त्याला म्हणता स्टॅबिलायझिंग किंवा बॅलन्सिंग नॅचरल सिलेक्शन. बघा बरं, मोर नंबर ऑफ इन्फंट विथ इंटरमिडिएट वेट. काय सांगा, मोर नंबर ऑफ इन्फंट विथ इंटरमिडिएट वेट सर्वाइव्ह बेटर, म्हणजे ते चांगल्या पद्धतीने जगतील कोणापेक्षा, ऍज कम्पेअर टू दोज हु आर ओव्हरवेट ऑर अंडरवेट. जे ओव्हरवेट आहे किंवा अंडरवेट आहे त्यांच्यापेक्षा त्या ठिकाणी ते चांगल्या प्रकारे जगू शकतील. लक्षात आलं. नेक्स्ट, डायरेक्शनल सिलेक्शन. आता बघा, स्टॅबिलायझिंग नाही, डायरेक्शनल सिलेक्शन. त्यामध्ये बघा कोणता मेंबर जगेल, तर ज्याच्यात ऑदर दॅन मीन कॅरेक्टर आहे, ऑदर दॅन मीन कॅरेक्टर आहे, ज्याच्यामध्ये कोणती तरी एक एक्स्ट्रीम फेवर केल्या जाईल. एक तर ब्लॅक कलर वाले जगतील, नाही तर व्हाईट कलर वाले जगतील, मीडियम कलर वाले नाही केलं जाणार. म्हणजे सिलेक्शन कोणाचं केलं जाईल, एका एक्स्ट्रीमचं. म्हणजे समजा ओव्हरवेटचं सिलेक्शन आहे, सगळे ओव्हरवेटच वजनाचे जगताय, तर ते म्हणता डायरेक्शनल सिलेक्शन. त्याला काय म्हणायचं सांगा, डायरेक्शनल सिलेक्शन. आणि आता आपण जे बघितलं कोणतं, इंडस्ट्रियल मॅलेनिझम, म्हणजे कोणाचं सांगा, पिपरमॉथचं एक्झाम्पल, ज्याचे 2 प्रकार होते, बिस्टॉन बेटुलरिया, बिस्टॉन कार्बोनेरिया. त्याचं जे एक्झाम्पल बघितलं ते एक्झाम्पल आहे डायरेक्शनल सिलेक्शनचं. मित्रांनो, त्याला नाव देता इंडस्ट्रियल मॅलेनिझम. काय नाव देत आहे सांगा त्याला, इंडस्ट्रियल मॅलेनिझम. मग काय होतं बघा याच्यामध्ये, इन दिस टाईप मोर इंडिव्हिज्युअल अक्वायर्ड व्हॅल्यू अदर दॅन मीन कॅरेक्टर व्हॅल्यू. जास्त इंडिव्हिज्युअल कोणती व्हॅल्यू घेता, मीन पेक्षा वेगळी, बॅलन्सिंग पेक्षा वेगळी. याच्यामध्ये काय होईल, वन ऑफ द एक्स्ट्रीम कॅरेक्टर इज इलिमिनेटेड अँड अदर इज फेवर्ड. पांढऱ्या रंगाचे पक्षी मरून गेले, काळ्या रंगाचे पक्षी फुलपाखरू जिवंत राहिले, किंवा पांढऱ्या रंगाचे जिवंत राहिले, काळ्या रंगाचे मरून गेले. म्हणजे वन एक्स्ट्रीम इज सिलेक्टेड अँड अदर इज इलिमिनेटेड. एक एक्स्ट्रीम सिलेक्ट केला जाईल, एक इलिमिनेट केला जाईल. हा ग्राफ आहे बघा, एक एक्स्ट्रीम जे इथं एक्स्ट्रीम जे तर इकडचं आलं, हा ग्राफ इकडे सरकलं बघा मीन व्हॅल्यूच्या. तर याचा अर्थ काय, एक एक्स्ट्रीमला सिलेक्ट केलं गेलं आणि दुसऱ्या एक्स्ट्रीमला इलिमिनेट केलं गेलं. एक्झाम्पल लक्षात घ्या, इंडस्ट्रियल मॅलेनिझम, डीडीटी रेजिस्टंट मॉस्किटो. जे गटारीवर वगैरे पांढरी पावडर मारतात त्याला डीडीटी पावडर म्हणतात, त्याने डास मारतात. पण आता असे डास झालेले काही त्यांना डीडीटीने काही होत नाही, त्यांना म्हणता मग डीडीटी रेजिस्टंट मॉस्किटो. मग ज्यांच्यामध्ये ते आलेलं आहे ते जगतील आणि ज्यांच्यात नाही आलेलं रेजिस्टन्स ते मरतील. म्हणजे वन एक्स्ट्रीम कंडिशन ऑलवेज फेवर्ड इन डायरेक्शनल सिलेक्शन. अँड द लास्ट वन इज डिस्ट्रप्टिव्ह सिलेक्शन, डिस्ट्रप्टिव्ह नॅचरल सिलेक्शन. काय सांगा, डिस्ट्रप्टिव्ह नॅचरल सिलेक्शन. हिअर मोर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल. सांगा, ही मीन आहे पण मीनला नाही एक्सेप्ट केलं जाणार. हे ब्ल्यू दाखवलं, हे एक्सेप्ट आहे बघा. लोअर एक्स्ट्रीम, हायर एक्स्ट्रीम दोन्ही सिलेक्ट केल्या जातील. काय सांगा, लोअर एक्स्ट्रीम, हायर एक्स्ट्रीम. म्हणजे उदाहरणार्थ एखादा पक्षी आहे, त्याची मीडियम चोच सिलेक्ट नाही केलं जाणार. पक्षी कोणते जिवंत राहतील, छोट्या चोचीचे नाही तर मोठ्या चोचीचे, मीडियम चोचीचे नाही. तर त्याला असं जर झालं तर त्याला म्हणता डिस्ट्रप्टिव्ह नॅचरल सिलेक्शन. काय म्हणायचं सांगा, डिस्ट्रप्टिव्ह नॅचरल सिलेक्शन. मग काय सांगा, हिअर मोर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल अक्वायर एनी वन म्हटलेलं आहे, एक्स्ट्रीम कंडिशन व्हॅल्यू ऍट बोथ द एंड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन कर्व. इन दिस नॅचरल सिलेक्शन बोथ द फिनोटाइप एक्स्ट्रीम आर सिलेक्टेड. छोट्या चोचीवाले सिलेक्ट केले, मोठ्या चोचीवाले सिलेक्ट केले, मीडियम चोचीवाले इलिमिनेट झाले. हिअर 2 पिक्स आर फॉर्म. 2 पिक्स आहे बघा, इथं एक
इथे एक. तर इंडिकेटिंग द टू एक्स्ट्रीम. आणि ते दोन पिक्स काय इंडिकेट करताय, दोन एक्स्ट्रीम्स. तर बघा बरं क्वेश्चन आहे, वाचा आणि बघा बरं काय आन्सर येत आहे. By disruptive natural selection, individual acquire peripheral character value at both the ends of distribution curve. Peripheral म्हणजे एक कमी वाली आणि एक जास्त वाली. Industrial melanism is an example of disruptive selection. सांगा आता आपण जे तीन बघितले, पहिलं होतं स्टॅबिलायझिंग, दुसरं होतं डायरेक्शनल सिलेक्शन. सांग इंडस्ट्रियल मॅलेनिझम कोणाचं उदाहरण आहे, डायरेक्शनल सिलेक्शनचं उदाहरण आहे मित्रांनो. इंडस्ट्रियल मॅलेनिझम म्हणजे आता ते पिपड मॉथचं बैल ते. त्यानंतर डिस्ट्रक्टिव्ह मध्ये मधली सेंट्रल व्हॅल्यू नसते बघा, ही सेंट्रल आहे आणि ही पेरिफेरल आहे, ही पेरिफेरल आहे. म्हणजे याचा अर्थ बघा स्टेटमेंट 1 मला करेक्ट वाटतंय, पण स्टेटमेंट 2 मध्ये डिस्ट्रक्टिव्ह नाहीये, डायरेक्शनल सिलेक्शन आहे पाहिजे. म्हणजे याचा बरोबर यायचा असेल तर मग काय आन्सर येईल बघा बरं. स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट द स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. तर सिद्धीनी ऋतुजा भुजाडे दोघींनी बरोबर सांगितलेलं आहे. स्टेटमेंट 1 इज करेक्ट अँड स्टेटमेंट बट हा बरोबर आहे. स्टेटमेंट 1 हे करेक्ट आहे आणि स्टेटमेंट 2 हे इनकरेक्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं इथं काय पाहिजे होतं, डायरेक्शनल, ते बरोबर आलं असतं ते. ओके, कळालंय. नेक्स्ट बघा बरं आता वाचा हा क्वेश्चन वाचा. बघा काय म्हटलेलं आहे, इंडस्ट्रियल मॅलेनिझम अँड सर्वायवल ऑफ द मोर नंबर ऑफ इन्फंट विथ इंटरमिडिएट वेट. बघा दोन आहे. पहिलं आहे इंडस्ट्रियल मॅलेनिझम. सांगा बरं, ते तर तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. ते कोणत्या प्रकारचं सिलेक्शन आहे, तर त्याचं उत्तर आहे डायरेक्शनल सिलेक्शन. तर इथं आहे बघा हे डायरेक्शनल. अँड सांगा इंटरमिडिएट वेटचे बाळ जन्माला जिवंत राहणं ते कोणतं आहे, स्टॅबिलायझिंग. म्हणजे याचा अर्थ डायरेक्शनल अँड स्टॅबिलायझिंग. तर ऋतुजा भुजाडे, अक्षय गाडेकर, त्यानंतर सिद्धी कुदळे, गायत्री भोसले यांनी उत्तर बरोबर सांगितलेलं आहे. कोणता आन्सर येईल सांगा. करेक्ट आन्सर इज ए ऑप्शन, डायरेक्शनल अँड स्टॅबिलायझिंग. करेक्ट आन्सर कोणता आलं, डायरेक्शनल अँड स्टॅबिलायझिंग. बघा बरं आता हा कोणता ग्राफ आहे. इट इंडिकेट्स द डायरेक्शनल सिलेक्शन, इट रिड्युसेस द व्हेरिएशन, इट रिप्रेझेंट द सिच्युएशन वेअर पॉप्युलेशन इज adapted to environment and it elimination both the phenotype extreme. असे चार ऑप्शन दिले. इट इलिमिनेशन बोथ द टाइप्स ऑफ फिनोटायपिक एक्स्ट्रीम. तर असे चार ऑप्शन्स दिलेले. बघा कोणतं करेक्ट वाटतंय, कोणतं स्टॅबिलायझेशन आहे. तर मला असं वाटतं हे स्टॅबिलायझिंग सिलेक्शन आहे.
आणि स्टॅबिलायझिंग सिलेक्शन मध्ये काय होतं ते पण क्लिअर करा. कोणता आन्सर आलं तर करेक्ट आन्सर आहे बघा इथं डायरेक्शनल सिलेक्शन नाहीये, स्टॅबिलायझिंग सिलेक्शन आहे, त्यामुळे हे तर चुकीचं आहे. पण एक बघा आता मला सांगा, स्टॅबिलायझिंग सिलेक्शन आहे म्हणजे दोन्ही प्रकारचे फिनोटायपिक जे एक्स्ट्रीम्स आहे, दोन्ही प्रकारचे जे फिनोटायपिक एक्स्ट्रीम्स आहे ते इलिमिनेट होता. दोन्ही प्रकारचे जे फिनोटायपिक एक्स्ट्रीम्स आहे बोथ आर इलिमिनेटेड, दोन्ही पण त्या ठिकाणी इलिमिनेट होतील. करेक्ट आन्सर आलं डी ऑप्शन. करेक्ट आन्सर कोणता आलं? डी इज द करेक्ट आन्सर. तर हे सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की डी हे त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. आता बघा ॲडॉप्टिव्ह रेडिएशन काय झालं की पहिल्यांदा बघा अशा प्रकारचे चोची असणारे पक्षी होते आणि त्यांच्यामध्ये परिस्थितीनुसार गरजेनुसार त्यांच्यात बदल झाले आणि त्यांनी स्वतःला ऍडजस्ट करत करत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चोची तयार केल्या. म्हणजे सांगा बरं, एकापासूनच असे रेडिएशनचा अर्थ होतो रेज, असे वेगवेगळे मेंबर तयार झाले आणि कशा करता? ऍडजस्ट करण्याकरता, स्वतःला त्या परिस्थितीत ऍडजस्ट करण्याकरता त्यांनी काय केलं? स्वतःच्या चोचीमध्ये वेगळ्या पद्धतीने बदल. मग सांगा बरं, या सगळ्यांचे अँसेस्टर म्हणजे पूर्वज एकच होते आणि त्याच्यातच बदल झाले आणि कशानुसार? गरजेनुसार. गरजेनुसार तर त्याला म्हणता अडॉप्टिव्ह रेडिएशन. इव्हॉल्युशन ऑफ मेनी व्हरायटीज म्हणजे खूप साऱ्या व्हरायटी तयार होणं. इव्हॉल्युशन ऑफ मेनी व्हरायटीज फ्रॉम अ कॉमन अँसेस्टर. इव्हॉल्युशन ऑफ मेनी व्हरायटीज फ्रॉम कॉमन अँसेस्टर इज कॉल्ड अडॉप्टिव्ह रेडिएशन. काय सांगा? इव्हॉल्युशन ऑफ मेनी व्हरायटीज फ्रॉम अ कॉमन अँसेस्टर. काय सांगा? इव्हॉल्युशन ऑफ मेनी व्हरायटीज फ्रॉम अ कॉमन अँसेस्टर इज कॉल्ड अडॉप्टिव्ह रेडिएशन. त्याला काय आणायचंय? अडॉप्टिव्ह रेडिएशन. आता बघा ऑस्ट्रेलियामध्ये त्या ठिकाणी मर्सुपियन म्हणजे जे कांगारू वर्गीय प्राणी आहे त्यांना मर्सुपियन्स म्हणतात. त्याचे इतके प्रकार आहे पण सगळ्यांचे पूर्वज एकच आहे, त्याला म्हणायचं मग अडॉप्टिव्ह रेडिएशन. ऑल आर हॅव्हिंग कॉमन अँसेस्टर. इन गॅलापॅगोस आयलँड, एक आयलँड आहे, बेट आहे, तर तिथं फिंचेस नावाचे पक्षी आहे हा, आणि त्याचे इतके प्रकार आहे, सगळ्यांचे अँसेस्टर मात्र एकच आहे. तर ते सुद्धा काय सांगा? ऑल आर हॅव्हिंग कॉमन सीड इटिंग अँसेस्टर. एवढे प्रकार झाले पण सगळ्यांचे कॉमन अँसेस्टर आहे सीड इटिंग कॉमन अँसेस्टर आहे. तर दीज आर द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ द अडॉप्टिव्ह रेडिएशन. हे वेगळे एक्झाम्पल्स आहे. नाव जीन पूल सांगा बरं. टोटॅलिटी ऑफ जीन ऑफ अन इंडिव्हिज्युअल. एखाद्या जसं आपण पाहिलं ह्युमन मध्ये किती जीन काउंट केले गेले? 33,000. दॅट इज द जीन पूल. टोटॅलिटी ऑफ द जीन of all individuals of an population is called gene pool. Now gene frequency, proportion of allele in the gene pool as compared to other alleles in the same locus is called gene frequency. आता बघा समजा पक्षाचा पंख सांभाळणारा 3 जीन आहे, 1 2 3, हे तिन्ही alleles एकमेकांचे, पण याचं प्रमाण 80%, याचं प्रमाण 5% आणि याचं प्रमाण 15%. तर ही झाली फ्रिक्वेन्सी की कोणाचं आलिल्स, कोणत्या आलिलचं प्रमाण किती आहे
हे सांगणारा पार्ट त्याला म्हणता जीन फ्रिक्वेन्सी. आणि आलील्स तर आपण बघितलेले. सांगा काय, 2 or more alternative form of a gene controlling single character. 2 or more alternative form of a gene controlling single character are called alleles of each other. The 2 or more alternative form of a gene controlling single character are called alleles of each other. The character height is controlled by 2 alleles. जे हाईट नावाचं कॅरेक्टर आहे त्याला 2 alleles कंट्रोल करू शकताय. ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला, टॉल आणि डॉर्क, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. एक क्वेश्चन आहे बघा बरं, बघा 2020 ला विचारलेलं आहे. द सम टोटल ऑफ जीन्स ऑफ अन इंडिव्हिज्युअल्स ऑफ इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन इज कॉल्ड. तर त्याला म्हणता जीन पूल. कोणतं ऑप्शन येईल? ए इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन आलं? ए इज द करेक्ट ऑप्शन. तर एवढा पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्याच रिलेटेड पुढचा पार्ट आपण कव्हर करू. मे बी उद्या चॅप्टर आपला कंप्लीट करण्याचा आपण प्रयत्न करू. आज बऱ्यापैकी कव्हर झालं. थोडंसं तुम्ही पण लेक्चर्स व्यवस्थित करा, व्यवस्थित त्या ठिकाणी अभ्यास करा. रविवारी जी टेस्ट होणार आहे कंपल्सरी क्लासरूम टेस्ट आहे ती. सर्वांनी नोटीस लक्षात घ्या. रविवारी जी टेस्ट होणार आहे ती क्लासरूम टेस्ट असणार आहे. कोणती टेस्ट असणार आहे? क्लासरूम टेस्ट. आणि त्यामुळे आपली चर्चा पण आपल्याला करता येईल, काय चालू आहे काय नाही. नाही तर तुम्ही तिकडं आम्ही इकडं. तर ते थोडंसं आहे. आपण कमेंटच्या माध्यमातून आहे, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आहे, लेक्चरच्या माध्यमातून आपण बरोबर आहे. पण तरी सुद्धा एकदा एकत्र आलो आणि त्या ठिकाणी आपण डिस्कशन केलं आणि टेस्ट पण दिली तर थोडं चर्चा होईल. चर्चेतून अजून आपल्याला काय इम्प्रूव्हमेंट करायचं आहे, काय चांगलं काम चालू आहे, कुठे इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे, हे सर्व आपल्याला लक्षात येईल. आणि ते जर आपण केलं तर अजून त्याला चांगलं करू शकतोय. आणि चांगल्यात चांगला रिझल्ट आणण्याकरता तुमच्याकडून आणि आमच्याकडून हायेस्ट प्रयत्न, ज्याला आपण म्हणतो प्रयत्नांची पराकाष्ठा होणं गरजेचं आहे, ते आपण करू. तर रविवारी तुम्हाला चॅप्टर्स ऑलरेडी पाठवलेले मित्रांनो, त्याची तयारी चांगली करा. आणि उद्या परवा टेस्ट नसणार आहे नाही ना, ते चेक करून घ्या. आणि रविवारी मात्र उद्यापर्यंत जो सिलेबस होणार आहे, उद्या शुक्रवार आहे, उद्यापर्यंत जो सिलेबस होणार आहे तेवढ्या पोर्शनवर टेस्ट राहील. तर PCM ग्रुपची तर ऑलरेडी टाकली. आता उद्या चॅप्टर पण कम्प्लीट होऊन जाईल आपला. म्हणजे आपले कोणते कोणते चॅप्टर झाले बघा मग. रिप्रोडक्शन इन प्लांट, रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, नंतर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, नंतर हा पण चॅप्टर आता होतोय ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ आणि रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. एवढे चॅप्टर आपल्याला ह्या येणाऱ्या रविवारच्या टेस्ट करता राहणार आहे. आणि सर्व रिवाईज करत चालायचे, पटापट वाचायचे, एकदम नजर फक्त मारायची. त्या हिशोबाने परफेक्शन आलं पाहिजे. आणि तुम्ही लक्षात घ्या की 100% अभ्यास झाला पाहिजे याची गरज नाहीये. काही गोष्टी नाही आल्या तरी चालेल, पण जे जे सगळ्यात जास्त आपल्याला आलं पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवा. तुम्ही सगळ्याला सगळंच येणार नाहीये. कोणताच विद्यार्थी असा राहणार नाही ज्याला सगळं आलं. पण लक्षात काय घ्यायचं की इतरांपेक्षा आपण 2 पाऊल पुढे असलं पाहिजे, एवढी काळजी घ्या. त्यामुळे अभ्यास चालू ठेवला तर आपण ते अचीव करू शकतोय. सर्वांना बेस्ट लक. चांगला अभ्यास करा. आणि रविवारच्या टेस्ट करता क्लासरूम टेस्ट होणार आहे. आणि जे बाहेरगावचे लांब क्लासला नसणारे जे विद्यार्थी आहे ते पण बरेचसे ऍडमिशन आपल्याकडे आहे, त्यांची आपण काहीतरी व्यवस्था करू. पण ती फक्त त्यांच्याकरताच राहील. जे क्लासला असणारे विद्यार्थी आहे, जे इथे असणारे राहणारे विद्यार्थी आहे, त्यांच्याकरता ती व्यवस्था राहणार नाहीये. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे. आणि घरच्यांशी चर्चा करून रविवारी सकाळी टेस्ट घेऊ, लेक्चर संध्याकाळी घेऊ, आपण नियोजन करून ठेवायचंय. लक्षात आलंय सगळ्यांच्या. अभ्यास करा. बेस्ट लक.